नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आजची आपली रेसिपी आहे जिलेबी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप मैदा घेतला आहे, मीठ घेतलं आहे, थोडं तूप घेतलं आहे, खायचा सोडा आणि दही घेतलं आहे. तर एका बाउलमध्ये काय करते मी 1 कप मैदा घेतले. मैदा मी चाळून घेतला आहे. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा साजूक तूप. आता हे जे तूप आहे ना आणि थोडंसं मीठ. आता हे जे तूप आहे ते आपल्याला मैद्याला पूर्ण चोळून घ्यायचं आहे. हातानेच हे चोळून घ्या, म्हणजे ते छान सगळ्या मैद्याला लागेल. तर बघा असं हाताने छान चोळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता यामध्ये आपल्याला टाकायचे दही. मी साधारण 4 चमचे आपले पोहे खायचा जो चमचा असतो आणि 4 चमचे दही घेतले, ते आपण याच्यात टाकायचे मैद्यामध्ये. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे पाणी. तर साधारण मी ते 1 कप पाणी घेतले, पण तेवढं सगळं पाणी मी याच्यात नाही ॲड करणार आहे. थोडं थोडं करत पाणी इथे आपण याच्या मैद्यामध्ये ॲड करायचे आणि त्याचं असं छान बॅटर असं घट्टसर तयार करून घ्यायचे. सगळ्या ज्या मैद्यातल्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान अगदी बॅटर तयार करा. बघा कसं स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे आपलं. त्यात एकही गाठ नसली पाहिजे. छान ढवळून घ्यायचे. बघा साधारण एक अर्धी ती पाऊण वाटी पाणी मला इथे लागले. तर बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. आता काय करायचं आहे, हे आपल्याला एक 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे. मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि साईडला ठेवून देऊया आपण हे. तोपर्यंत आपण काय करायचे, जिलेबीसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचे. तर त्यासाठी 1 वाटी साखर आणि त्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकले. असं आपल्याला पाक तयार करायचा आहे. पाक एकतारी वगैरे असं काहीच नको आहे. गुलाबजामुनच्या पाकासारखा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे, थोडा चिकटसर. मध्ये मध्ये ढवळत हा पाक बनवायचा आहे. बघा थोडी साखर विरघळायला लागले. आता यामध्ये मी काय केले, एक 4 वेलची घेतले, तर त्या थोड्याशा फक्त कुटून घेतल्या. त्याची पावडर वगैरे नाही बनवून घेतली. तुम्हाला हवे तुम्ही वेलचीची पावडर करून ती वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं केशर टाकूया आपण. आणि रंगासाठी ना म्हणून मी याच्यात थोडंसं एक खायचा कलर टाकणार आहे पिवळा. तुम्ही हवे तर तुम्ही टाका, नसेल टाकायचं तर स्किप केलात तरी चालेल, पण जिलेबीला रंग येण्यासाठी म्हणून मी याच्यात कलर टाकला आहे. तर आज 15 ऑगस्ट आहे. आमच्या गावाला या दिवशी सगळ्यांच्या घरात जिलेबी आणायची, म्हणून आज मी इथे तुम्हाला करून दाखवते जिलेबी. तर बघा साधारण 7-8 मिनटांनी आपला पाक तयार झाला. आता मिश्रणामध्ये काय करायचं, थोडासा खायचा सोडा ॲड करायचा आहे. साधारण 1 पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त मी याच्यात घेतलं आहे, अगदी अर्धा चमचा पण नाही घेतलं आहे. आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आपलं बॅटरचं या सोडा टाकल्यावर असं हलकं होतं. तर तसं छान आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सोडा सगळीकडे आपल्या बॅटरला लागेल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता. मी नाही ॲड केला आहे. बघा साधारण असं बॅटर आपल्याला पाहिजे. आता काय केलं, मी पायपिंग बॅग घेतले, त्याला खाली थोडंसं कट करून घेतले. याच्यामध्ये आपल्याला आता बॅटर ओतायचे. थोडं बॅटर मी याच्यात ओतून घेतले. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल जे आहे ते मंद गॅसवरच गरम करायचं आहे. गॅस फास्ट करायचा नाही आहे, अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे, म्हणजे मग आपल्या ज्या जिलेबी आहेत ना त्या कुरकुरीत होणार आहेत. बघा असं हळूहळू गोल गोल फिरवत आपल्या ज्या जिलेबी आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये.
तुम्ही तेल घ्या किंवा तूप घेतलं तरी चालेल. मी इथे तेल घेतलेलं आहे. तर बघा, तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या जिलब्या आपण पाडून घेऊया. जिलब्या तळण्यासाठी ना साधारण असं पसरट भांडं घ्या, म्हणजे मग भरपूर चांगल्या होतात जिलब्या त्याच्यामध्ये. कढईपेक्षा पसरट भांड्यामध्ये बसतात पण भरपूर आणि छान तळल्या जातात म्हणून. तर बघा, आपल्या भांड्यामध्ये बसतील तेवढ्या जिलब्या मी इथे टाकून घेतलेत. अगदी पहिल्याच ह्याला तुम्हाला जिलबी नाही होणार, गोल गोल आकार येत, माझाही नव्हता आला. पण नंतर आहे ना, जेव्हा आपण दुसऱ्या तिसऱ्यांदा आपण काढायला जातो ना जिलबी, तेव्हा आपल्याला छान आपला हात बसतो आणि गोल येते जिलबी. सुरुवातीला माझंही तसंच झालं होतं, अजिबात चांगला शेप आला नव्हता. पण हा दुसरा का तिसरा वेळाचा मी केला, तर त्यावेळेला व्यवस्थित माझ्या गोल गोल जिलब्या झालेल्या आहेत. तर जिलबी जी आहे ती आपण मंद गॅसवरच तळून घ्यायची, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. आणि कारण गॅस जर फास्ट केला ना तर जिलबी नरम पटकन शिजते, म्हणजे कलर बदलतो जिलबीचा लवकरच आणि आतमध्ये कच्ची राहते. तर बघा, आता छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेत. आता काय करायच्या, जिलब्या ज्या आहेत त्या पाकात टाकायच्यात. हे बघा, हा माझा पहिला भाजा होता, त्याच्यामुळे त्याचा आकार थोडासा वेगळा दिसतोय तुम्हाला. पण नंतर जिलब्या छान गोल येतात. आपल्याला पाकात काय करायचं, जिलब्या जास्त वेळ नाही ठेवायच्यात, जस्ट थोड्याशा त्या ढवळून घ्यायच्या पाकात 1-2 मिनटं आणि काढायच्यात. तर बघा आपल्या छान अशा जिलब्या तयार आहेत. तुम्हाला